मंडळी, आज श्री क्षेत्र कायगाव येथे दाव्यानिमित्त आलो होतो आणि गोदावरीचं हे जे विशालकाय माझ्या पाठीमागे जे पाणी बघताय ना तुम्ही, तर हे गोदावरीचं जे नाथसागर पैठणला धरण झालेलं आहे तेथे पाणी अडवण्यात आलं आहे आणि गोदावरीने पाठीमागं जे तुंब धरलेलं आहे हे पाणी आपल्याला आज दिसत आहे। जे पश्चिम महाराष्ट्र आणि जे मराठवाडा आहे याच्या बाउंड्रीवरती ही नदी आहे आणि दोन्ही ही नदीकडीच्या जे शेतकरी आहेत, जी जमीन आहे ही पूर्ण उलिताखाली या धरणामुळे आली आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाईपलाईन करून सुद्धा खूप दूरवरती पाणी नेलेलं आहे। आज ह्या धरणामुळे अनेक शेतकरी सुखी झालेले आहेत, परंतु यावर्षी खूप अतिवृष्टी झाल्यामुळे पहिलं वर्ष असं आहे की धरणाला 3,25,000 क्युसेकने पाणी सोडल्यामुळं बरेचसे जे धरणाच्या खालचा भाग जो आहे त्याचं खूप नुकसान झालेलं आहे। तरी ते शेतकऱ्यांना आतापर्यंत सरकारची काय मदत पोहोचली, परंतु त्या शेतकऱ्याला खूप पाण्याचा खूप त्रास झाला आणि त्यांच्या जमिनी जे आहेत ते काहीच्या वाहून गेल्यात, काहीचं पिकाचं नुकसान झालं असो, परंतु आज या धरणामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जीवन सुफलाम झालेलं आहे। ह्या धरणामुळे खरोखर शेतकऱ्याचं जीवन जे आहे ते उन्नतमान झालेलं आहे।